माझ्यासोबत आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. बाबा, काय सांगणार की काल जे आपण एक स्टेटमेंट केलेलं होतं त्या विरोधामध्ये आज शिवसेना शिंदे गट हे आक्रमक झालेलं आहे आणि त्यांचा जो मोर्चा आहे हे टिळक भवनकडे येत आहेत आणि पोलिसांनी त्यांना अडवलेलं सुद्धा आहे. हे पहा, विरोध प्रदर्शन करणं, मोर्चा काढणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, पण शांततेनं तुम्हाला जे काही म्हणायचं आहे पोलिसांच्या आदेशाखाली केलं तरी हरकत नाही. आता त्यांनी काय माझं स्टेटमेंट कोणी वाचायचा प्रश्न किंवा समजून घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. एवढे जर शहाणी माणसं असते तर मग हे असं महाराष्ट्रात झालं नसतं. माझा एकच मुद्दा आहे की मालेगाव बॉम्बला झाला, त्यामध्ये काही निकाल लागला. त्याच्या आधी मुंबईच्या रेल्वेमध्ये बॉम्बला झाले, माणसं मेली, त्याचा निकाल लागला. दोन्ही खटल्यामध्ये आरोपींना सोडण्यात आलं, शिक्षा झाली नाही. त्यांना निर्दोष सोडला असं मी म्हणणार नाही, कारण कोर्टाने काय म्हटलेलं आहे की आमच्यासमोर ठोस पुरावा सादर केला गेला नाही आणि ठोस पुरावा असल्याशिवाय मर्डर केसमध्ये शिक्षा देणं उचित नाही. हे कायद्याची परिस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की मालेगाव केसमध्ये पुरावा सादर कुणी केला, खटला कुणी चालवला, तो NIAने चालवला. आणि NIAचं नेतृत्व कोणाकडे आहे तर ते अमित शहांच्याकडे आहे. आता प्रश्न असा आहे की जर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाला वाटत होतं की 2008च्या मालेगाव खटल्याचा हा फर्जी खटला आहे, असं ते म्हणतात की खोटा बोगस खटला आहे, निरपराध माणसांना अडकवल्याचा प्रयत्न आहे, हे जर तुमचं मत होतं अगदी 2008 पासून, कारण तुमचं मत आहे की हिंदू टेररिस्ट असूच शकत नाहीत, मी त्याला नम्रपणे विरोध केलेला आहे की आतंकवादाची जात नसते, धर्म नसते, रिलिजन नसते, महेजब नसतो. आतंकवाद हा आतंकवाद आहे. तो निरपराध माणसांचे बळी घेतो, तिथं विधवा तयार करतो, मुलांचं छत काढून घेतो. त्यामुळे आतंकवादाला शिक्षा झाली पाहिजे. राजकीय मतभेद असू शकतात, पण राजकीय मतभेदामध्ये आपल्याला विचारांनी जर शत्रूला जिंकता आलं नाही तर तुम्ही त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न हा आम्हाला मान्य नाही आहे. तर त्यामुळे मी एवढंच म्हटलं की तुम्ही इथे पुन्हा असं एक प्रचार करायचा प्रयत्न करताय की हिंदू किंवा जे काही धर्माचे लोक आतंकवादी असू शकत नाहीत, त्याला माझा विरोध आहे. स्वतंत्र भारताची पहिली आतंकवादी घटना कुणी केली? नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला. का केला? की त्यांनी विचाराने त्यांना ते जिंकू शकले नाहीत. दाभोळकरांचा खून कुणी केला? पानसरेचा खून कुणी केला? गौरी लंकेशला कुठल्या धर्माच्या माणसांनी मारलं? राजीव गांधीची हत्या तामिळमधल्या कुठल्या धर्माच्या माणसांनी मारलं? आज नक्सली हिंसा फार चालू आहे, ते त्यांचा एक विचार असेल, राजकीय विचार असेल, पण कुठल्या धर्माचे लोक आहेत ते? मणिपूरमध्ये हिंसा चालू होते, कुठल्या धर्माचे लोक आहेत? त्यामुळे असं म्हणू नका की कोणाला तरी निर्दोष ठरवण्याकरता एक असं वातावरण करू नका की आतंकवादी कारवाया फक्त एका धर्माचेच लोक करतात. आतंकवादी हा आतंकवादी आहे, हा माझा पहिला मुद्दा आहे. आता त्यांचं जे म्हणणं आहे की हिंदूंचा अपमान केला जातोय. कसा काय हिंदूंचा अपमान कसा केला जातोय? त्यांचं म्हणणं जे असेल की हिंदूंचा अपमान कसा केला जातोय, मला ते उत्तर द्या ना. मी फक्त आतंकवाद्याबद्दल बोलतो. आतंकवाद्याला मी कुठली त्याची जात ओळखत नाही. मी त्याची आतंकवाद्यांनी निरपराध माणसांचा बळी घेतलेला आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याला त्यांचा विरोध आहे का? आज जर एकीकडे म्हणजे जे कालचं तुमचं स्टेटमेंट आणि आज पूर्णपणे काँग्रेसला टार्गेट केलं जाते, काँग्रेसच्या टिळक भवनवरती हा मोर्चा घेऊन गेला जातो. मी स्टेटमेंट काय दिलं ते मला सांगा ना, काय दिलं ते? मी तुम्हाला आता सांगितलं ते माझं स्टेटमेंट आहे, जे आहे स्टेटमेंट. त्याचे मतभेद असू शकतील. तुमचं म्हणणं असेल की एका विशिष्ट धर्माचे लोक आतंकवादी कारवाई करतच नाहीत, आमचा त्याला विरोध आहे, कारण आम्ही तुम्हाला पुरावे देतोय. नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते? दाभोळकरांचे खुनी कुठल्या धर्माचे होते? त्यामुळं असं म्हणू नका आतंकवादी आतंकवादी आहे आणि आतंकवाद्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय? निश्चितच तुम्ही फार मोठं स्टेटमेंट करताय की हे कुठल्या धर्माचे होते, नथुराम गोडसेची हत्या झालेली कुठल्या धर्माची, नरेंद्र दाभोळकर या ठिकाणी जे फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा चालवणारे, आणि अशा वेळी जेव्हा महाराष्ट्रामध्येच अशा पद्धतीचे हे सगळे आंदोलनं निघतात, मग याला कुठेतरी राजकीय स्वरूप येते का असं वाटतं? राजकीयच आहे हे सगळं.
जेव्हा आपण विचाराची लढाई जिंकू शकत नाही तेव्हा विचार कायमचा संपून टाकायची विचारधारा आहे. आणि फक्त भारतात होते असे नाही आहे. आतंकवादी कारवाया अनेक ठिकाणी होतात आणि एक पॉलिटिकल आयडिओलॉजीचा भाग आहे की आपण निवडणुकीने जिंकू शकत नाही, आपण वादविवादात जिंकू शकत नाही, तर मग आतंकवादी कारवाई करून विरोधकाला संपवून टाका. आमची जी जडणघडण झालेली आहे, गांधीजीने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, नेहरूने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणमध्ये हे बसत नाही. आम्ही कुठल्याही आतंकवादी कारवायांना थारा देणार नाही. तुम्ही विचारानं लढाई करा. तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकला, अभिनंदन आहे, लोकांनी तुम्हाला समर्थन दिले, मग तुम्हाला अशा कारवाई करायची काय पाळी येते? बाबा, निश्चितच हा एक प्रश्न आहे की साखळी बॉम्बस्फोट, रेल्वे साखळी बॉम्बस्फोटमधले जे आरोपी होते जवळपास हे मुस्लिम होते. कालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामधले आरोपी जे होते हे जवळपास हिंदू होते. मग या पहिला निकाल लागला तो साखळी बॉम्बस्फोटाचा, लगेच दुसरा निकाल लागला तो मालेगाव बॉम्बस्फोटाचा. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एका पाठोपाठ, कारण एकीकडे 19 वर्षे तेच मी सांगतो तुम्हाला की मालेगावचा खटला 17 वर्षापासून चाललेला आहे. मुंबई ट्रेन बॉम्बला सकटला आणि त्याच्यापेक्षा जुना आहे. नेमकं आत्ता सगळे घटना घडतात. पहलगावमध्ये आतंकवाद्यांना मारलं, आजच मारलं. संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा चालू आहे. नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले जात आहेत, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत. काल राष्ट्रपती ट्रम्पनी भारताला इतकं झोडपलंय की भारताचे विदेश नीती, परराष्ट्र धोरणाचे धेंदोडे उडवलेले आहेत. त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींकडे उत्तर नाही आहे. संसदेत चर्चा त्याला होऊ द्यायची नाही, म्हणून देशाचं लक्ष विचलित करण्याकरता टायमिंग नेमकं हे आलेलं आहे. 17 वर्षानंतर आजचा दिवस का निवडला जातो? 19 वर्षानंतर हीच वेळ का निवडली जाते? आतंकवाद्यांना आजच का पकडलं जातं? आता ते आतंकवादी पाकिस्तानचे आहेत का काश्मीरचे आहेत? ते पाकिस्तानचे असले आणि पाकिस्तानला पळून गेले असले तर ते खरंच मूर्ख असले पाहिजेत की ते पुन्हा सबंध भारत देश त्यांना शोधतोय, त्यांना ठार मारायचा प्रयत्न करतोय, ते पुन्हा भारतात आले. कोणाला विश्वास बसेल याच्यावर? त्यामुळं ही सगळी घटनाक्रम जो आहे तो संसदेच्या चर्चेशी निगडीत आहे. नरेंद्र मोदी आजही उत्तर देऊ शकत नाहीत. राहुल गांधींनी त्यांना विचारलं की तुम्ही ट्रम्प खोटं बोलताय असं का म्हणत नाही? 30 वेळेला ट्रम्प म्हटलेत की मी युद्धबंदी केली. नरेंद्र मोदी म्हणतात नाही. मग दोघांपैकी कोणतरी एक खोटं बोलतोय. मग नरेंद्र मोदी असं का म्हणत नाही? राहुल गांधी काय म्हटलंय की नरेंद्र मोदी तुम्ही जर खरं बोलताय तर ट्रम्प खोटं बोलताय असं तुम्हाला का भीती वाटते? तर ह्या करता लक्ष विचलित करण्याकरता आत्ता निकाल आला. पण माझी मूळ भूमिका पुन्हा असं आहे की आतंकवादी आहे. त्यांनी निरपराध माणसांची बळी घेतलेली आहेत, विधवा झालेल्या आहेत बायका, त्यांच्या पोरांचं डोक्यावरचं छत उडून गेलेलं आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता कोर्टाने जरी शिक्षा न देता त्यांना सोडलं असलं तरी मला वाटतं भारत सरकारने या दोन्ही खटल्यामध्ये, मुंबईच्या खटल्यामध्ये आणि मालेगावच्या खटल्यामध्ये अपील केलं पाहिजे. निश्चितच हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण. या सर्व खटल्यामध्ये जो साखळी बॉम्बस्फोट असेल किंवा मालेगाव बॉम्बस्फोट असेल, यामध्ये राज्य या ठिकाणी अपील झालं पाहिजे आणि आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो असं स्पष्ट मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.